शुभा कुलकर्णी जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या संस्थेसाठी आहेत. माधुरीताई सहस्रबुद्धेंना तुम्ही सगळेजण ओळखता, कॉर्पोरेटर आहेत, पण त्या व्यतिरिक्त त्यांची वेगळी ओळख बालरंजन बद्दल, जे मुलांवर संस्कार करण्याची संस्था ही जे काम करते ते. आणि आज त्या PMC सुद्धा काय ह्या संस्थांच्या या उत्सवामध्ये कसं PMC पण सम्मिलित होणार आहे त्याबद्दल माधुरीताई सांगतील. मी शैलजा देशपांडे. आज मुख्यत्वाने भारतीय नदी दिवस याच्यासाठी ज्या सगळ्या संस्थांना एकत्र आम्ही केलं, पुणे रिव्हर रिव्हायवल, पुण्यातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन, आणि त्याच्यासाठी लोकसहभाग आणि जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये जागरूकता, यासाठी हा जो उत्सव साजरा करतोय त्याला मी रिप्रेझेंट करते. भारतीय नदी दिवस आणि पुण्यातल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सगळ्या आलेल्या संस्थांच्या वतीने. मुकुंद मालवणकर जे आहेत, इंडिव्हिज्युअल क्लायमेट चेंजच्या बाबतीत पण ते खूप काम करतात आणि पुणे रिव्हर रिव्हायवलचे पण एक ॲक्टिव्ह मेंबर आहेत. नरेंद्र चूक हे जलबिरादरी आणि आओ नदी को जाने हा जो कॉन्सेप्ट आलेला आहे त्याच्याबद्दल ते थोडक्यात नंतर बोलतील. आओ नदी को जाने हा 75 महाराष्ट्रातल्या नद्यांवर हा प्रकल्प सुरू होतोय आणि हा पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला पण सपोर्ट करतायत, त्याबद्दल ते बोलतील. राकेश जगताप, सेव्ह सलीम अली नावाचा ग्रुप आहे जो आपली सलीम अली बर्ड सँक्च्युरी सेव्ह करण्यासाठी अथक प्रयत्न करतायत, त्याबद्दल ते बोलतील. आणि बाळासाहेब जोशी रिव्हर सायक्लोथॉन, जो काही वर्षापासून इंद्रायणी नदीवर चालू आहे आणि तो पण 27 तारखेला होणार आहे. प्लस त्यांचं ट्री प्लांटेशन, असे वेगवेगळे प्रकल्प आहेत आणि ते का या भारतीय नदी आठवड्यामध्ये सम्मिलित झाले त्याबद्दल ते बोलतील. सो सत्यनारायण इज रिप्रेझेंटिंग स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत, हू आर डुईंग लॉट ऑफ क्लिनिंग प्रोग्राम्स अक्रॉस पुणे सिटी. तर ते काय करणार आहेत त्याबद्दल सत्यनारायण बोलतील. सत्यनारायण सरनेम नटराजन. सत्यनारायण नटराजन, सत्या म्हणून सगळे ओळखतात. हां, वी कॉल हिम बाय द शॉर्ट फॉर्म. तर सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय नदी दिवस हाच आम्ही का निवडला, तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की काही संस्था भारतातल्या एकत्र आल्या, 8 संस्था, आणि त्यांनी 2014 साली असं ठरवलं की लोकांच्यामध्ये जागरूकता नाही आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. त्यावेळेस हा भारतीय नदी आठवडा आणि भारतीय नदी दिवस हा सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे की 28 नोव्हेंबर हा खरं म्हणजे भारतीय नदी दिवस असतो. आणि पुण्यामध्ये आम्हाला करायची का आवश्यकता पडली, तर त्याचं कारण आत्ता जे झपाट्याने होणारे पर्यावरण बदल आहेत. पुण्याला प्रचंड नैसर्गिक संसाधनांचं खरं म्हणजे देणगी मिळालेली आहे. निसर्गाने आपल्याला ओतप्रोत दिलंय आणि त्याच्यामध्ये पुण्याच्या 5 नद्या आणि त्या नद्यांचं जाळं ही पुण्याला मिळणारी एक अतिशय श्रीमंती आहे. आणि त्या श्रीमंतीला आत्ता जे सगळे धोके निर्माण झाले आहेत प्रदूषणाच्या निमित्ताने, एन्क्रोचमेंट्स किंवा अतिक्रमण आणि वेगवेगळ्या प्रकारचं, की सुएज ट्रीटमेंट नीट होत नाहीये, कारणं बरीच असतील, पण परिणाम जो त्याचा भोगायला लागतोय सामान्य नागरिकाला. आणि मग हे विचार करताना लक्षात येतं की आपल्याला मुळातच नद्यांबद्दल माहिती नाही आहे आणि ती जर माहिती करायची असेल तर शाळेच्या सुद्धा कुठल्या करिक्युलममध्ये हा विषय शिकवला जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागरूकता करायची, किमान आपल्या शहरातल्या नद्यांची माहिती व्हावी, आपल्या घरात येणारं पाणी कुठून येतं, कसं येतं आणि वापरल्यावर ते कुठं जातं आणि कसं जातं, किमान याची जाणीव जास्त करून शाळेतल्या मुलांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येईल का, त्या पद्धतीने आम्ही ह्या आठवड्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि मुकुंद थोडक्यात सांगतील की ह्यामध्ये, या आठवड्यामध्ये आम्ही काय काय प्लॅन केलं आहे आणि कशा पद्धतीने साजरा केला जाणार आहे. नमस्कार, मी मुकुंद मावळणकर. हा आठवडा जेव्हा आम्ही साजरा करायचा ठरवला तेव्हा लोकांना ह्याच्यात कसं जोडून घ्यायचं हे आधी आम्ही विचार केला आणि मग असं ठरलं की नद्यांविषयी मुलांना आणि शाळकरी मुलांना जास्त माहिती व्हायला पाहिजे, म्हणून
ह्याचं फोकस आम्ही शाळेतल्या मुलांवर ठेवलं 4थी ते 7वीच्या दरम्यानच्या. तर 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर आम्ही एक क्विज म्हणजे प्रश्नमंजुषा, नद्यांविषयी मुलांना किती माहिती आहे. तर आधी ती माहिती आम्ही प्रिन्सिपॉल्सनं पुरवली आणि त्यांच्याकडनं सगळ्या शाळेला, आणि त्याच्यावर मग क्विज घ्यायचं आणि शाळेतनी ते सगळं क्विज आम्ही सर्टिफिकेट पण देणार आहोत. आता ह्याच्याविषयी माधुरीताई तुम्हाला अजून जास्त माहिती देतील. नमस्कार. गेली 35 वर्ष मी बालरंजनच्या माध्यमातून मुलांच्यासाठी काम करते आणि मला असं वाटतं की मुलांवर संस्कार होणं हे खूप गरजेचं आहे आणि ते कायमस्वरूपी असतात. तर त्यामुळे मुलांच्यावर फोकस करणं हे आपलं कर्तव्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण तळातनं पाणी यायला लागल्यापासून नदीला विसरलेलो आहोत. तर नदीशी या सगळ्यांची, नागरिकांची, मुलांची कशी भेट नव्याने घडवून आणता येईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. मुलांबरोबर काम करत असताना त्यांच्यासाठी आपण काय जग सोडून जाणार आहोत असा नेहमी माझ्या मनात प्रश्न येतो. आपण काही अजून 20-30 वर्ष राहणार आहोत, पण पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय जग सोडून जाणार आहोत असा विचार असल्यामुळे पर्यावरण विषयक अनेक उपक्रमात मी सहभागी होत असते. आज मी 2 म्हणजे भूमिकेतनं आली आहे. एक म्हणजे मी महिला बाल कल्याण अध्यक्ष पण राहिलेली आहे पुणे महानगरपालिकेची. तेव्हाही नदीकाठावरच्या 12 शाळातली 5000 मुलं जोडून घेतली होती की मुलांचा नदीशी संपर्क आला पाहिजे, मग ते बाकी सुधारणा त्यांच्या वर्तनामध्ये घडेल. तर तसंच आत्ता माझ्या विभागाला खूप मोठा नदी किनारा होता. आत्ता आम्ही सध्या माजी नगरसेवक आहोत, गेले 7 महिने झाले, पण खूप मोठा नदी किनारा होता. तो वारंवार नदीच्या ठिकाणी जायची वेळ यायची आणि त्याचं म्हणजे गंभीर स्वरूप हे वारंवार निदर्शनाला यायचं. म्हणूनही ह्या प्रश्नाशी माझी जास्त जवळीक आहे. तर म्हणजे आता ही जी शालेय प्रश्नमंजुषा त्यांनी सांगितली, तर आपल्या शिक्षण मंडळातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये, सगळ्याच मनपाच्या शाळांमध्ये 4थी ते 7वीच्या मुलांसाठी ही प्रश्नमंजुषा घेतली जाईल. तसे त्यांना म्हणजे आपल्या मीनाक्षी राऊत आणि राजेंद्र ढुमणे हे यासाठी मुख्य आहेत आणि त्यांच्यातर्फे सर्व शाळांमध्ये संपर्क केला गेला आहे आणि बरीच मुलं ह्या उपक्रमात सहभागी होतील. दुसरा भाग माझ्या बालरंजन केंद्राचा आहे. आम्ही 22 तारखेला एक रिव्हर मार्च म्हणजे नदीची फेरी, म्हणजे नदीसाठी फेरी खरं तर असं आहे, आणि ती आम्ही काढणार आहोत. साधारण 100 मुलं आणि 25 आमचे कार्यकर्ते हे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मुलं चित्र काढणार आहेत, काही चार्ट तयार करणार आहेत आणि अशी प्रतिज्ञा आणि हे जे आपण म्हटलेलं आहे की नदी कशी असावी असं मला वाटतं. तर कालच जेव्हा मी मुलांशी चर्चा करत होते तेव्हा त्यांनी एक अतिशय सुंदर चित्र नदी कशी असावी ह्याचं रंगवलं आणि त्या मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला ही नदी इतकी चांगली असावी अशी वाटते आहे. तर मग अर्थातच दुसरा भाग येतो की मी नदीसाठी काय करणार, कारण नुसतं कसं असावंसं वाटून आपल्याला उपयोग नाही आहे. तर त्याच्याहीबद्दल मुलांनी काय काही सजेशन्स दिलेले आहेत, तर ते सगळं आपल्या प्लॅकार्ड आणि ह्याच्या रूपाने आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे बालरंजनचा सहभाग राहणार आहे आणि मनपाचाही ह्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे. एकच मिनिट, त्याच्यामध्ये थोडंसं मुकुंद सर ॲड करा की बाकीच्या शाळाही बालरंजन सारख्याच इतर शाळा पण याच्यामध्ये मार्चिंग, जवळजवळ 15 दुसऱ्या शाळा पण ह्या उपक्रमात भाग घेणार आहेत आणि ते नदी फेरी करणार 1 किलोमीटरपर्यंत. मुलांना आम्ही सांगितलं की तुम्हाला कशी नदी हवी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायला तयार आहात, ह्याच्यावर ते फलक आणि पोस्टर्स बनवणार आहेत आणि ते घेऊन त्यांच्या शिक्षकांबरोबर ते मार्च करतील. ह्या सगळ्या फलकांचं एक कोलाज करून आम्ही 27 तारखेला संभाजी पार्कला जो सांगता सोहळा असेल तिथे ठेवणार आहोत आणि ज्या कुठल्या मुलाचं स्लोगन शाळेने निवडलं असेल त्याला पहिलं आणि दुसरं बक्षीस पण देण्यात येईल. आता त्याच्यापुढे आपण जाऊया क्लीनअप ड्राईव्ह. म्हणजे नदीकाठ हा कोणाच्याच मालकीचा न राहिल्यामुळे तिथे लोक काहीही टाकतात आणि नुसतं साफ करणं नाही पण लोकांना प्रशिक्षण देणं हे काम सातत्याने स्वच्छ पुणे आणि स्वच्छ भारत
हे करत आहे. मी सत्याला त्याच्याविषयी माहिती द्यायला सांगेन. Yes, you can speak in English. No Okay. problem. So I'm representing two organizations. Of course, I belong to Pune. So yeah. So दो संस्था represent करने के लिए इधर आया. But overall, we all represent the नदी. स्वच्छ पुणे स्वच्छ भारत एक संस्था है. फेसबुक वगैरह विंग कमांडर पुनीत शर्मा क्रिएट किया. उसमें जोड़ के अभी तक एवरी वीक हर हफ्ता 7 to 9 वी डू क्लीन अप एंटायर पुणे. जो भी आप चित्र देखा, वारली पेंटिंग वगैरह क्लीन अप किया. सो विदाउट अ ब्रेक 5 साल हमने काम किया. इसके अलावा अभी मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेयर्स एंड हाउसिंग इंडियन स्वच्छता लीग करके एक फॉर्मेट में पुनेरी नायक जैसा एक टीम बनाया. उसका कैप्टन मैं हूँ. दो ही तरफ में रिप्रेजेंट करता हूँ. फर्स्ट इज एडवोकेसी थ्रू एजुकेशन एंड देन एम्पथाइजिंग एंड देन एक्शन. 3 माध्यम से हम काम करते हैं. एडवोकेसी बहुत है, गूगल है, सब है, सबको जानता है क्या करना चाहिए. बट हमारा इच्छा क्या है, वो एम्पथाइज भी करना चाहिए. वो एक बंधन, ए रिलेशनशिप रिवर के साथ होना चाहिए. इसीलिए हम वेगला वेगला कार्यक्रम कर रहे. ये इंडियन रिवर वीक की तरह हम क्लीन अप ड्राइव रखा है 5 जगह पे. एक जड़ ब्रिज, रामूला कन्फ्लुएंस, राजीव गांधी ब्रिज एंड कवडी. एक कड़की भी सोच रहे हैं. बट फाइनली कवड़ी पाट क्यों स्पेशल है, उसमें बहुत सारा बर्ड्स आते हैं एंड हर एक साल हम क्लीन करते हैं. पूना का सब का कचरा वो ड्राइव होने के बाद वो उधर आके वो फूड ब्रिज में अटकता है. पूरा वो नदी बाहर जाता है बट कचरा उधर ही रहता है. सो पोल्यूशन के अलावा बर्ड्स का भी बहुत सारा चिंता करना चाहिए हम लोग. उसीलिए ये साल भी कम से कम 150 स्टूडेंट्स ऑफ कल्याणी स्कूल वो पार्टिसिपेट कर रहे हैं उसमें. एंड उसके साथ बहुत सारा कॉलेजेस वगैरह. ये सेंसिटाइज करना चाहिए, इतना कचरा है, एक दिन में होता है नहीं है. सो उनका दिमाग में ये होता है ओके एडवोकेसी चलेगा, हम नदी के साथ एम्पथाइज कर दिया तो एटलीस्ट उनका घर से कचरा प्रॉपरली सेग्रीगेट होए. एंड दिस इज द वे ऑफ वी डूइंग थिंग्स एंड हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ इंडिया रिवर वीक सेलिब्रेशन. थैंक यू. So 27. हो. Right. ह्यांना सांग तू बोल ना. नरेंद्र भाई, आओ नदी को जानेचं. हां. नदी हा विषय इतका गहन आहे आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी संलग्न असल्यामुळे आम्ही ह्या आठवड्यासाठी ज्या काही संस्थांना बरोबर घेतलं त्यातली एक संस्था म्हणजे जलबिरादरी आणि त्यांचा एक उपक्रम आहे आओ नदी को जाने. तर मी आता नरेंद्र चूग यांना त्याविषयी आपल्याला माहिती सांगायला सांगतो. धन्यवाद मुकुंद जी. मैं अपनी बात चला जानूया नदीला, ये आज़ादी का अमृत महोत्सव के अंतर्गत महाराष्ट्र की 8 नदियों पर 108 नदियों पर महाराष्ट्र में 108 नदियों पर नदी यात्रा का आयोजन किया गया है. ये नदी यात्रा का उद्देश्य जो है उसमें पूना जिले की 9 नदियां शामिल हैं. मुल्ला, मुठ्ठा, राम नदी, पावना नदी, इंद्रायणी, भीमा नदी, वेल नदी, गोड़ नदी और मीना नदी, ऐसे 9 नदियों का पूना डिस्ट्रिक्ट में समावेश है. मैं बहुत खुश हूँ कि जीवित नदी के द्वारा नेक्स्ट जनरेशन के ऊपर तो संस्कार किए जा रहे हैं कि नदियों को कैसे बचाया जाए.
लेकिन जो सिविल सोसाइटी के मेंबर्स अभी जिम्मेदारी लिए हैं कि हमने तो इस नदी को खराब किया, हमारी पीढ़ी ने इस नदी को खराब किया है, लेकिन हम इसकी जिम्मेदारी भी स्वीकारते हैं कि इसको ठीक करना चाहिए। इस बात को ध्यान में रखते हुए आओ नदी को जाने का कार्यक्रम महाराष्ट्र गवर्नमेंट को सुझाया गया और उन्होंने ये इसमें स्वीकार किया है जीआर निकालकर कि हम इस नदियों पर जो यात्रा निकलने वाली है महाराष्ट्र में 108 नदियों पर, उसमें हम शामिल होंगे और उसको पूरा सपोर्ट भी करेंगे। तो उनका सपोर्ट इस तरह से आ रहा है कि ये 108 नदियों पर जितने भी व्यक्ति संस्था इस पर काम कर रहे हैं, वो सभी संस्थाएं आकर और अपने स्टेट गवर्नमेंट की कमेटी एक फॉर्म हो रही है, उसमें स्टेट गवर्नमेंट की कमेटी में वो शामिल होंगे और ये एक समाज और शासन का मिला जुला कोलैबोरेटिव एफर्ट रहेगा कि हम लोग कैसे नदी को साफ कर सकते हैं। तो इसमें जीवित नदी की जो भूमिका है, जिन्होंने कई दशकों से अभी पूना की सभी नदियों के ऊपर, मुझे बोलने में बहुत आनंद होता है कि हमने जीवित नदी के साथ मिलकर और कृष्णा नदी पर एक एनजीटी में केस भी किया था, तो वो सक्सेसफुल भी हो गया। तो मैं सिर्फ इतना ही बोलना चाहता हूँ कि जीवित नदी जैसी संस्था जो कई दशकों से काम कर रही है नदियों के ऊपर, ऐसी संस्थाएं इनके जो ऑब्जर्वेशंस हैं, इनके जो सॉल्यूशंस हैं, आज की नदियों के ऊपर प्रॉब्लम जो हो रहे हैं उनके लिए जो सॉल्यूशंस इन्होंने इवॉल्व किए हैं, ये सभी सॉल्यूशंस गवर्नमेंट के डिपार्टमेंट्स के सामने बहुत प्रभावी तरह से कैसे हम पेश कर सकें, ये एक उद्देश्य ये आओ नदी को जाने चला जानू या नदी के अंतर्गत, जहाँ पर गवर्नमेंट कमिटीज फॉर्म करके और हर एक नदी पर एक नोडल ऑफिसर उन्होंने अपॉइंट किया है। तो ये मुझे लगता है कि हम सबके जो एफर्ट्स हैं नदियों को ठीक करने में, नदियों को पोल्यूशन फ्री करने में, एनक्रोचमेंट फ्री करने में, ये शासन भी कहीं वहाँ पर मदद देने के लिए बहुत सक्रिय ढंग से आगे आ रहा है। थैंक यू। नद्या म्हणजे नुसतं वाहतं पाणी नसतं, तर त्याच्यावर बरेच पशु पक्षी आणि त्यांच्या राहण्याची ती एक परिसंस्था असते आणि ते सिम्बायोटिक रिलेशन असतं. आपल्याला पुण्यामध्ये असा एक महत्त्वाचा हॅबिटाट म्हणतात, तो आहे सलीम अली सँक्च्युरी आणि राकेश जगताप तिथे काम करत आहेत. तर मी त्यांना 2 मिनटं त्यांच्या कामाविषयी बोलायला सांगतो, कारण की नद्या वाचवायच्या म्हणजे त्याच्या उगमाजवळचे वृक्ष वाचवायचे, त्याच्या पात्रात असणाऱ्या सगळ्या हॅबिटाट्स आपल्याला वाचवायला पाहिजे, तरच बायोडायव्हर्सिटी वाढू शकते. राकेश जगताप. नमस्कार, मी राकेश जगताप. सर्वांना येणाऱ्या 28 नोव्हेंबरला नदी दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पुणे परिसरात येरोड्या भागामध्ये सलीम अली बर्ड सँक्च्युरी आहे. तर आम्ही सेफ सलीम अली बर्ड सँक्च्युरी म्हणून एक ग्रुप तिकडे काम करतो, जेणेकरून ते सँक्च्युरीला जे तिथं अतिक्रमण आहे किंवा जे इल्लीगल ॲक्टिव्हिटीज चालू आहेत त्यांना कसं रोखता येईल किंवा त्याच्यावर कसं काय कायदेशीररित्या आणि अनेक जनजागृतीच्या प्रकारे कसं लोकांना जागृत करता येईल ते आमचं काम चालू आहे. बऱ्याच वर्षापासून शाळेय मुलांपासून ते कॉलेजचे विद्यार्थी किंवा पक्षी निरीक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि अजून बरेचसे स्कॉलर वगैरे तिकडे येऊन पक्षी निरीक्षण करतात. आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की तिकडे जवळजवळ डॉक्युमेंटेड 150 प्रकारचे स्पीशीज आहेत, बर्ड्सचे येतात तिकडे व्हिजिट करतात. मंगोलिया वगैरे इतके हजारो किलोमीटरवरून. आणि बिगवनला जे फ्लेमिंगोजचा आहे स्टॉप, ते इथे छोटा एक स्टॉप पण घेतात सँक्च्युरी आपल्या सलीम अली बर्ड सँक्च्युरीमधून, तिकडे पुढे जातात.
आणि बटरफ्लायज मोर दॅन 30 स्पीशीज आहेत. स्नेक्स कितीतरी विविध प्रकारचे स्नेक्स, मी स्वतः वाईल्ड लाईफ रेस्क्यू करतो, यामुळे मला माहिती आहे बऱ्याच प्रकारचे स्नेक्स आणि जीवजंतू, एवढं रिच डायव्हर्सिटी आहे तिकडे. पण जसं हे आता RFD आता नवीन आलं आहे, परत अजून तिकडे जे तिकडून मेट्रो मार्ग किंवा दुसरे अजून काही काम चालू होतं, त्यामुळे बरेच मध्ये प्रॉब्लेम झाले होते आणि कोविडमध्ये थोडं दुर्लक्षित झालं होतं. पण आम्ही आता तिकडे थोडंसं शासनातर्फे आणि जनजागृतीतर्फे बरंच काही मोहीम हाती घेतली आहे आणि पुढेही घेत राहू. आणि थोडंसं माझे सगळे सिनियर्स इथं आहेत आणि त्यांनी बरंच काही पर्यावरणाबद्दल आणि अजून काही बरीच टेक्निकल माहिती दिली आहे. अजून एक छोटीशी मला एक सगळ्यांना विनंती करावीशी वाटेल की आपण सगळे फाईट करत आहोत आणि आपण युजली जे आपले लोकल प्रतिनिधी असतात किंवा त्या जागेची ज्यांच्याकडे अथॉरिटी असते त्यांच्याकडे आपण या सगळ्या प्रश्नांसाठी जातो. येणारे जे इलेक्शन आहेत आपण एक ठाम करू की आपल्या पोर्टफोलिओमध्ये मांडूया की जे लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून देणार आहोत त्यांना पर्यावरणाविषयी तुमच्याकडे काय पुढचे प्लॅन आहेत पुढच्या 5 वर्षासाठी. माझा जो भाग आहे तिकडे पोल्युशन होणार नाही किंवा वॉटर लॉगिंग होणार नाही किंवा ट्रॅफिक होणार नाही. हे सगळे जे निगडीत प्रश्न आहेत हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की बाकीच्या गोष्टींबद्दल हे सगळ्यात प्रायोरिटी पाहिजे. कारण बाकीच्या गोष्टी तर आपण आपल्या फॅमिलीला, मुलाबाळांना सगळ्यांना सांगणारच आहोत, त्यांना आपण शिक्षण वगैरे सगळं देणार आहोत. पण हे जे आपण त्यांचं पुढचं लाईफ चांगलं होण्यासाठी जे आपल्याला प्रतिनिधी पाहिजेत ते एक चांगले निवडून देणं हे आपलं एक फार मोठं कर्तव्य आहे. तर तेवढं पण एक सगळ्यांनी एक थोडं हायलाईट करावं. थँक्यू. नदी जशी अविरत वाहत राहते आणि त्याच्या बाजूला नवीन नवीन गावं, मोठ्या वस्त्या येऊ लागल्या आहेत, तर नदीची संभाळ करण्यासाठी अविरत परिश्रम करणारी एक संस्था आहे ज्यांना आम्ही ह्याच्याबरोबर बोलवलं आहे ह्या नदी आठवड्यासाठी, इंडिया रिव्हर वीकसाठी. तर मी आता बाळासाहेब जोशी यांना त्यांच्या कामाबद्दल, ते इंद्रायणी नदीवर गेले 10 वर्ष अविरतपणे एकही दिवस न थांबता तिथे सुधार कसा करायचा ह्याच्यावरती ते तुम्हाला थोडी माहिती देतील. नमस्कार, मी दिगंबर जोशी, मला बाळू जोशी म्हणून या सगळ्या याच्यात परिचित आहे मी. आमचं पहिल्यांदी काम चालू झालं ते खरं म्हणजे वृक्षारोपण या संकल्पनेतून. दिघी रोडचा जो डोंगर आहे त्याच्या खाली संबंध माळरान होतं. तर आमचे 4-5 सायकल्सवर तिथे गेले असताना त्यांच्या लक्षात असं आलं की आपण इथं वृक्षारोपण चालू केलं तर फायदा होईल. तर या वृक्षारोपणाबद्दल 1.5-2 मिनटात माझे कलिग पहिले बोलतील, मग मी सायकलवर चालून बोलतो. त्यांचं नाव जितेंद्र माळी आहे. आणि नमस्कार, मी जितेंद्र माळी. दिघीचा डोंगर किंवा दिघी हिल्स किंवा दत्तगड नावाने पुणे आळंदी रोडवरती एक डोंगर आहे, त्या ठिकाणी मी वृक्षारोपणाचं काम चालू केलं होतं. आज घडीला त्या ठिकाणी स्वतः अविरत श्रमदानचे जे सभासद आहेत ते साधारणपणे 15,000 झाडांचं संगोपन करतात. म्हणजे फक्त लावून एवढं काम नाही करता, जगवण्यावरती जास्त लक्ष दिलं जाते. इतर संघटना, प्रशासन, पालिका यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळे जर झाडांची काउंट घेतला आपण तर तो साधारणपणे 2 लाखापर्यंत गेलेला आहे. आणि हे वृक्षारोपण करत आम्ही कामाला सुरुवात केली आणि पर्यावरणाच्या इतर क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो. तर बाकीचा जो पार्ट आहे, जो आमचा महत्त्वाचा रिव्हर सायक्लोथॉनच्या माध्यमातून होतो, त्याच्याबद्दल जोशी सर बोलतो. थँक्यू. तर जोशी सर, तुम्ही भारतीय नदी आठवड्यामध्ये नक्की काय काय करणार आहात ते कृपया सांगा पत्रकारांना. आता हा भारतीय नदी उत्सव आणि आपण आठवडा जो करत आहोत याच्यामध्येच आमची सायक्लोथॉनची स्पर्धा आलेली आहे. तर या सायक्लोथॉन स्पर्धा म्हणजे ही झाडं लावण्याबरोबरच आम्हाला संकल्पना अशी आली, मग आम्ही इंद्रायणी नदीची स्वच्छता मोहीम अशी एक मोठी बॅनरखाली मोहीम चालू केली. याच्या अंतर्गत
अनेक कार्यक्रम घेतले. त्यातलाच एक म्हणजे सायक्लोथॉन. याच्यामध्ये दुसरा सायक्लोथॉनच्या अंडर आम्ही किंवा नदी स्वच्छता इंद्रायणी स्वच्छता अभियान याच्या अंतर्गत आम्ही मागच्या वर्षी आमच्या पिंपरी चिंचवड या भागातल्या शाळांपर्यंत पोचलो. साधारण 70,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो. या सगळ्यांची आम्ही चित्रकलेची स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि या तिन्ही घेतल्या. याचं मुख्य म्हणजे मोठं पाठबळ आम्हाला नगरपालिकेकडनं मिळालं. त्यांच्याकडनं आम्हाला ऑलरेडी आम्ही ते घेतलेले आहेत आणि त्याच्यातले नंबर्स काढून त्यांना सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. आणि याच्यामध्ये आम्ही विषय जो दिला होता तो मी पाहिले. यावर्षी जे आपण करणार आहोत ना त्याच्याविषयी सांगा त्यांना. यावर्षी सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा आम्ही घेणार आहोत. पण यावर्षी आम्ही नदी प्रदूषणात जे काही भाग येतात म्हणजे कचरा का होतो, प्रदूषण का होतं, तर याच्यातले काही पार्ट आपण जर रिसायकल केले. त्यामुळे यावर्षीचा थीम आम्ही रिसायकल, रियूज आणि रिड्यूस असा आम्ही घेतलेला आहे. तर याच्याबद्दलचं प्रबोधन आम्ही शाळांबद्दल करतो. आत्तापर्यंत सुद्धा आम्ही साधारण 1,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत आजही पोहोचलेलो आहोत. आत्ता चालू आहे ऑलरेडी प्रत्येक शाळेत जाणं. आमचे व्हॉलेंटियर्स साधारण आमच्याकडे 1000 व्हॉलेंटियर्स आहेत याचे, की जे वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांची जबाबदारी दिलेली आहे. आणि याच विषयाची आपण स्पर्धा घेणार आहोत. आणि 27 तारखेला सायक्लोथॉन नावाची स्पर्धा आहे जिथे आम्ही 25,000 सायक्लिस्ट अपेक्षित करतो. त्याच वेळेला हाच सगळा नदी वाचवा किंवा नदी प्रदूषण टाळा हा संदेश आम्ही त्या मोठ्या कार्यक्रमात देणार आहोत. थँक्यू. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मोठं पाठबळ लागतं. ते आमच्याकडे पाठबळ जे आहे ते महेशदादा लांडगे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांच्याकडनं आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतं. गेले अनेक वर्ष ह्या कार्यक्रमासाठी मिळत आहे. सायक्लोथॉनचा कार्यक्रम ह्यांनी दर वर्षी 2017 पासनं अविरतपणे नदी इंडिया रिव्हर डेला ते सायक्लोथॉन करतात आणि हळूहळू वाढत. आता ह्या वर्षी त्यांचं उद्दिष्ट 25,000 सायक्लिस्टना ह्याच्यात जोडून घ्यायचं आहे. 27 तारखेला ॲक्च्युली दिवस आहे, नदी दिवस जो आहे तो 28 तारखेला आहे, पण 27ला रविवार आहे म्हणून आम्ही सगळे कार्यक्रम 27ला ठेवले. तर आमच्यातर्फे एक कार्यक्रम होणार आहे तो 27 तारखेला संभाजी उद्यानात सकाळी 9 ते 11. तिथे ह्या सगळ्या संस्थांनी मिळून आणि जीवित नदीनी मिळून 2 पथनाट्य ते सादर करणार आहेत आणि एक डान्स अकॅडमी आहे जी जस्टिन डान्स अकॅडमी. त्या लोकांनी आम्हाला गेल्या वर्षभर पुष्कळ साथ दिली नदीविषयी लोकांना समज करण्यासाठी. आत्तापर्यंत 4 फ्लॅश डान्सेस त्यांनी आम्हाला केले. एक संभाजी पार्कमध्ये होता, एक फर्ग्युसन कॉलेजच्या गेटपाशी होता, एक 4 इराणी काफेमध्ये होते. तर ती संस्था पण आमच्याबरोबर जोडलेली आहे. त्या जस्टिन डान्स अकॅडमी जस्टिन भट त्या या डान्स अकॅडमीच्या प्रमुख आहेत. त्यांनी भरतनाट्यममध्ये ट्रेनिंग घेतलं आहे आणि ती ही डान्स अकॅडमी चालवतात आणि आता त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे डान्स शिकवतात. पण त्यांचं महत्त्वाचं काम आणि ते आमच्याशी जोडून आले एका वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ही एक उपास मालिका चालू केली. आणि त्यांच्यासारखे बरेच एन्थुझियास्टिक आहेत जे नदी वाचवण्यासाठी उपास करतात सातत्याने आणि ते दर गुरुवारी त्या गेले 1 वर्षभर उपास करत आहेत आमच्या साखळी ह्याच्यात. आता मी शैलजाताईंना देतो 27 तारखेची आणखीन माहिती देण्यासाठी. आता म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय नदी आठवडा हे निमित्त आहे, पण या निमित्ताने ज्या सगळ्या संस्था एकत्र आल्या आहेत. आम्ही जर तुम्ही बघितलं की डान्स अकॅडमी बरोबर आहे, सायक्लोथॉन बरोबर आहे, बालरंजनसारखी संस्था बरोबर आहे, आओ नदी को जानेसारखी संस्था बरोबर आहे. याचा अर्थ आपण मुलांपासून मोठ्यांपर्यंत
जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात करण्याचं ही मुहूर्तमेढ भारतीय नदी आठवड्यामध्ये आपण रोवतो आहे पुण्यासाठी, पुण्यातल्या नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी. तर यानंतरचा काही प्रश्न तुमचे असतील तर आपण जरूर बोलूया. पण 27 तारखेचा कार्यक्रम हा करमणुकीचा कार्यक्रम जरी असला तरी प्रमुख पाहुणी म्हणून कुठलेही मान्यवर नाही आहेत, नदी असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमची प्रमुख पाहुणी ही नदी आहे आणि नदीचं स्वागत येणाऱ्या मान्यवरांनी करायचं आहे. हाच संदेश आम्ही थोडक्यात नदीला मध्यवर्ती ठेवून, मुख्य ठेवून सगळ्या गोष्टींची आम्ही रचना केलेली आहे. मी आधी तुम्हा सगळ्यांना काही प्रश्न असतील तर विचारायच्यासाठी वेळ देऊया आणि मग आपण समारोप केला तरी चालणार आहे. अनेक विचारवंत एकत्र आले, कार्याची हानी होते असं एकूणच व्यावहारिक ज्ञान सांगतं. तुम्ही एवढी सगळी इंटेलेक्च्युअल मंडळी येतात आणि ह्यातून प्रत्यक्षात आता काही जण 4-4, 5-5 टर्म नगरसेवक म्हणून काम करतात, तरी त्यांच्या परिसरात शून्य सुधारणा नदी बाबतीची. म्हणजे काय म्हणजे ह्याच्यामध्ये जो पहिला मूळ मुद्दा मी सुरुवातीलाच सांगितला की आपल्याला नदीबद्दलचं ज्ञानच कमी आहे आणि त्यामुळे जर आपल्याकडे ज्ञान नसेल, आपण साधं KBC बघितलं तर तो ज्ञानाचा एक भांडार तिथं दरवेळेस KBC मध्ये दाखवतात. ज्ञान असेल तर आपल्याला त्याच्या वाटा सुचतात आणि फुटतात. पण त्या प्रसंगाचं गांभीर्य म्हणजे आज जर पूर आले पुण्यामध्ये तर पुण्याचं जे सबस्ट्रीमचं नेटवर्क आहे त्याच्यावर जे ओढे वळवलेले गेले, थांबवले गेले किंवा बुजवले गेले, कारण त्यांना प्रसंगाचं गांभीर्य नाही आहे. कुठंतरी आपली जनजागृती आणि लोकांच्या मध्ये जागरूकता आणण्यासाठीचे प्रयत्न प्रचंड कमी पडलेले आहेत आणि पर्यावरण बदलाचे जे झटके बसतात आपल्याला साधी मानसिकता आपली अशी असते की नळ सोडला की पाणी येतं, पण ते पाणी कुठून येतं याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नसतं. आणि मग पाणी जर उद्या यायचं थांबलं तर आज यावर्षी पूर आला पण पुढचे 2 वर्ष जर पूरच नाही आला आणि धरणच नाही भरली तर आपण काय करणार आहोत, हे जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये रजिस्टर होत नाही आणि मग पाणी पिणारा प्रत्येक जण जो कोण ह्या नद्यांचं पाणी पितो, मग तो लहान मूल असेल, प्रशासनाच्या खुर्चीवर बसलेले अधिकारी असतील किंवा कोणी असेल, हे ज्ञानच पोचवणं हेच खरं म्हणजे मुख्य काम आहे ह्या सगळ्यामधून आणि ते आवश्यकच आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो. मी ऐड करूँगा एक हाँ. यांचा प्रश्न. देखो प्रयास ये है कि ये एक बड़ी मूवमेंट बने, नदियों के इर्द गिर्द एक बड़ी पीपल्स मूवमेंट बने. और पीपल्स मूवमेंट कैसे बन सकती है, जब आपको याद होगा एक 2-3 दशक पहले पूना के रास्तों की अवस्था कितनी बेकार थी. सब खड्डे खड्डे की आरती करता था, कोई पत्र लिखता था, कोई ये करता था. तब PMC ने पूरा बजट अपना रास्तों की तरफ डाइवर्ट कर दिया. आज जब बहुत अलग अलग जैसे डॉक्टर्स हैं, अभी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल के कुछ डॉक्टर्स हमारे नदी के साथ जुड़े हैं और नदी का कौन सा पोल्यूटेंट किस बीमारी को जन्म देता है, किस बीमारी के लिए कनेक्टेड है, इस तरह का वो रिसर्च बेस्ड डेटा एनालिसिस करके और लोगों के सामने ला रहे हैं. फिर जब लोगों को इसकी गंभीरता पता चलेगी कि जितना भी प्रदूषित घटक हमारी नदियों में जा रहा है उसकी वजह से ही हम बीमार पड़ रहे हैं और नदी की सेहत और हमारी सेहत अभिन्न नहीं रह सकती, ये एक एस्पेक्ट हो गया. इस तरह से शुद्ध पानी का. दूसरी बात है एनक्रोचमेंट का. आज अगर पूरी सब जितने भी सिटीजन्स हैं, अगर वो नदी पे हुई एनक्रोचमेंट को मैप करते हुए और PCMC को बताते हैं, PMC को बताते हैं, तो उन्हें पता चलेगा कि फ्लड का क्या कारण है. आज फ्लड्स की जितनी भी मार हमारे शहरों पर पड़ रही है वो इसीलिए पड़ रही है कि एनक्रोचमेंट है, लेकिन वो फ्लड आती है कुछ समय के लिए और चली जाती है. ये बहुत ज़रूरी है कि जो भी फ्लड्स पे अध्ययन कर रहे हैं, रिवर हेल्थ और ह्यूमन हेल्थ पे अध्ययन कर रहे हैं, इनकी पूरी फाइंडिंग्स
लोगों के सामने इतनी गंभीरता से डाल रखनी चाहिए ताकि एक पीपल्स मूवमेंट अवेयरनेस। कोविड में जब हो गया था कि हमारी एयर इतनी पोल्यूटेड हो गई है, सब मास्क लगाओ, तो वो सब मास्क लगाने लग गए। तो डॉक्टर्स की एडवाइस, जो एक्सपर्ट्स की एडवाइस है, ये जब तक जनमानस तक पहुंचेगी नहीं, एक पीपल्स मूवमेंट अराउंड रिवर्स खड़ी नहीं हो सकती है। इसको समय लगेगा। मुझे लगता है मीडिया का इसमें बहुत अहम हिस्सा है। अगर मीडिया वाले भी ऐसे गंभीर विषयों को लेके लिखते रहें कंटिन्यूअसली, जैसे भारत में अभी एक हाल ही में अमेंडमेंट आया है कि आधा घंटा इस तरह के मुद्दों पर दूरदर्शन को और सभी चैनल्स को देने पड़ेंगे। तो मुझे लगता है ये सही दिशा है। इस दिशा में अगर लोगों को जन जागृति की तरफ की जाए तो मुझे लगता है बहुत सारा असर पड़ेगा। दोन्ही प्रश्नाचं मी एक छोटं शॉर्ट उत्तर देतो. एक तर आमचा विश्वास सगळ्यांचा नदीवरती आहे आणि नदी कशी बनते तर छोटे छोटे झरे येऊन ती मोठी नदी बनते. तर हा एक झरा आहे, हा एक झरा आहे, हा एक झरा आहे. ते इंटेलेक्च्युअल्स असतील पण ते सगळे एकत्र आल्याशिवाय ही आमची नदी चालणार नाही. तुमचा प्रश्नाचं उत्तर हे आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येणं नदीसारखं, नदीसाठी, नदीच्या आठवड्यामध्ये आणि नदी दिवस साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, वेगवेगळे लोक. दुसरं, तुम्ही असं सांगितलं की ही नदीची अवस्था अशी का झाली, राजकारणी काय करत आहेत. आपण झोपलो होतो म्हणून राजकारणी झोपले आहेत. आपण जर जागरूकता केली, आपण जर सांगितलं की आपल्यामुळे ही नदी प्रदूषित होती आहे, ह्याच्यात सांडपाणी जात आहे, पुण्याहून उजनी लेकपर्यंतचा जो पट्टा आहे तो पूर्ण पट्टा किडनी बेल्ट म्हणून वापरला जातो. आपल्याकडे आज पुण्यामध्ये आपल्याकडे सुबत्ता आहे म्हणून आपण ते पाणी फिल्टर करून वापरू शकतो. पण खालची जी गावं आहेत त्यांची काय परिस्थिती आहे. म्हणजे आपण नुसतं निसर्गाकडनं घ्यायचं की काहीतरी त्यात चांगलं करून द्यायचं. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा आटोकाटीचा प्रयत्न करतो आहोत की आपण सगळे एकत्र येऊया. सरकार जागत नसेल तर त्यांना जागवूया आणि असं एकत्र विचारवंत आल्यामुळे ह्याला पाठिंबा मिळेल आणि तुमचा पण त्याच्यात सहकार्य मिळालं तर आम्हाला पुष्कळ आवडेल. येस. नदीला प्रमुख व्यक्तीची भूमिका तुम्ही देऊन नदीला हौतात्म्य दिल्यासारखंच वाटतंय. मला वाटतं नदी पुनरुज्जीवित करायची. अजून जे आपलं विस्मरणात गेलंय ना त्याची आठवण करून देण्याचा हा मुख्य उद्देश आहे. कारण ज्या वेळेस आपण नदीपासून दूर गेलो, नळातून पाणी यायला लागल्यावर तीच नदी आपल्याला पाणी देते हे विसरलो. आज जर लहान मुलांना तुम्ही विचारलं तुम्हाला पाणी कुठून येतं तर नळातून येतं असं उत्तर येतं. पण ती नदी देते हे जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही तर नदी आहे आणि तिचं अस्तित्व आहे म्हणून आपण आहोत हे जोपर्यंत आपण ठासून आणि ठामपणे जोरात लोकांपर्यंत पोचवत नाही, मला वाटतं तिला हौतात्म्याचा प्रश्नच येत नाही. ती आहे आणि तिचं अस्तित्व आहे याची जाणीव करून देणं जास्त उशीर होण्याच्या आधी. मी म्हणलं तसं की क्लायमेट चेंजमुळे अतिपूर म्हणजे अतिवृष्टी किंवा दुष्काळ आल्यावर आपण जागे होणार आहोत का, की ती एक जे पाण्याचा स्रोत आहे त्याचं रिवाईव्ह करणं हे म्हणून आपण करतोय. तुम्हाला तुमच्या अनुसूचित कार्यामध्ये जी राजकीय मंडळी तुम्हाला जोडली जातात त्यांच्याकडून तुम्हाला नेमकी अपेक्षा काय, की त्यांनी या कार्यात सक्रिय व्हावं का त्यांचा आवाज त्यांनी योग्य ठिकाणपर्यंत. नरेनभाईंनी आत्ताच सांगितलं आणि राजेशनी पण सांगितलं, आम्हाला असे राजकारणी हवे आहेत कारण की पर्यावरणात होणारे बदल इतके वेगाने होत आहेत की त्याच्यावर जर आपण युद्ध पातळीवर काम केलं नाही तर पुढच्या 6 ते 8 वर्षामध्ये जागतिक तापमान हे 1.5% पुढे जाणार आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. RFDचा जो हा प्रकल्प आहे त्याचा 900 पानी रिपोर्ट आहे, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. त्या 900 पानामध्ये एकाही ठिकाणी क्लायमेट चेंज हा शब्द नाही आहे.
म्हणजे आपण जे नवीन प्रकल्प करतो ते कशासाठी? त्या प्रकल्पांना तुमचं समर्थन आहे नाही काय आहे? मला वाटतं आपण नदी आठवडा साजरा करतो आहोत. नदी संदर्भातच आहे. नदीच्या पुण्यामध्ये तुम्ही पुण्यामध्ये काम करता, पुण्यामध्ये 2 मोठे प्रकल्प येतात आहेत. एक जायकातर्फे rejuvenation- असं आपण 2016 पासून ऐकतो आहोत. तर RFD चा प्रकल्प आहे जो खूप गाजलेला आहे. तर त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका अशी आहे की जर आपण जनजागृती केली तर जायकाचा प्रकल्प जो 2016 साली होणार होता आणि त्याची स्वप्न आपण बघत होतो की आमची नदी परत तशीच होईल जशी आम्हाला मिळाली होती, तर तो प्रकल्प आधी करायला पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार असं आपण करू नये. आणि जर नदीत आपण सांडपाणी टाकलं नाही, 100% त्याची प्रोसेस करून टाकलं तर नदी आपोआप पुनरुज्जीवित होईल. तुमचं म्हणणं जायकाचा प्रकल्प लवकरात लवकर हाती घ्यावा. हे बरं. नदी जाय- पुनरुज्जीवित करना हे महत्व. जायका का प्रोजेक्ट जो है वो हमारा दूषित पानी को ट्रीट करके नदी में डालना है, ये प्रायोरिटी नंबर 1 होनी चाहिए. दूसरी बात, आप कह रहे हैं कि RFD जिस तरह से कंसीव किया गया है वैसा इम्प्लीमेंट होना चाहिए या नहीं. बिल्कुल नहीं हम बोलेंगे, क्योंकि जो भी कंस्ट्रक्शन, ये गवर्नमेंट का स्टैंड है, ये इरिगेशन डिपार्टमेंट के सर्कुलर हैं, उनका एक लॉ है कि ब्लू लाइन के अंदर कंस्ट्रक्शन अलाउड नहीं है. दैट्स अ प्रिवेंटिव जोन. तो हमारा स्टैंड यही है कि ब्लू लाइन में अगर वो RFD आ रहा है तो वो बिल्कुल नहीं आना चाहिए. और जो ब्लू लाइन और रेड लाइन फ्लड प्लेन्स की जो बात है, फ्लड प्लेन्स के बाद ये जो फिर भी अगर ये प्रोजेक्ट इफ इट इंक्रीजेस द इंटेंसिटी ऑफ द फ्लड्स फॉर पुणे, ये फ्लड्स का संदर्भ लेकर ये पूरी स्टडी नहीं हुई है. जब तक पूरी स्टडी साइंटिफिकली, ये जो DPR है, ये DPR में इतने ज़्यादा इनकन्सिस्टेंसीज हैं उनके रिपोर्ट में कि वो फ्लड प्रोन कर देगा पूना सिटी को. इसलिए हम चाहते हैं कि RFD जो फ्लड्स लेकर आएगा पूना सिटी के लिए, आज के जिस तरह से वो कंसीव हुआ है वो नहीं होना चाहिए. 26 से 27 तक ये इंडियन रिवर वीक सेलिब्रेट कर रहा हूँ. आज ही के दिन, आज न्यूज़पेपर आप लोगों ने देखा होगा, टेंडर क्लोज हुआ है वागड़ से लेकर सावनी तक का RFD प्रोजेक्ट शुरू करने की. तो अभी आप क्या सोच रहे हैं? आज आम्ही आत्ता ह्या आठवड्यासाठी जनजागृती कशी होईल, मुलांमध्ये नदीविषयी आपुलकी कशी तयार होईल, ह्याच्यावर आपण आज इथे बोलणार आहोत. आणि तो जो प्रकल्प आहे त्याच्याविषयी आपण वेगळी चर्चा करू, कारण की तो बराच मोठा प्रकल्प आहे. आम्ही जे करतो आहोत आत्ता त्यातला एक महत्त्वाचा भाग मुलांना नदीशी कसं जोडलं जावं. आणि ह्याच्यात आम्ही त्यांना नुसतं सांगत नाही की आम्ही म्हणतो तसंच करा. तर शुभा तुम्हाला माहिती देईल की आम्ही मुलांना एक प्रतिज्ञा घ्यायला लावणार आहोत. पण त्यावेळेस आम्ही मुलांनाच सांगितलं आहे की तुम्हीच स्वतः प्रतिज्ञा द्या, तुम्हीच आम्हाला सांगा. त्यांना 2 तर शुभा त्याच्यावरती बोलेल. प्लेज भी है एक पार्ट स्कूल के एक्टिविटीज़ में, जिसमें हम ये बच्चों को बोलते हैं कि आप वॉक ले लो नदी पे, उसका कंडीशन देखो, फिर आपको जो लगता है अंदर से, व्हाट डू यू फील, हाउ यू कैन चेंज द रिवर. स्वतःचं तुमचं प्लेज घ्या. वी आर नॉट टेलिंग यू द वर्ड्स, भारत मेरा देश है हम जो सुबह बोलते हैं वो मत करो. तुम अपना प्लेज खुद बनाओ. And these pledges will be put in a chart paper and displayed on 27th. You are all most welcome to come and see that. And I just would also like to add, हम लोग जीवित नदी के तरफ ये 2015 से कर रहे हैं मिठाई फेस्टिवल हर साल, दिस होल वीक 21 to 28. पर जैसे एक संस्था हमेशा कम पड़ती है इतनी बड़ी नदी की जो होल लैंग्वेज है उसको समझने में. सो इस साल हमें बहुत खुशी है कि इतने सारे संस्थाएं साथ में आए हैं और PMC ने भी साथ दिया है संभाजी पार्क का जो जगह देके हमें 27th के लिए. सो दिस इज़ अ वेरी पॉजिटिव मूव आई वुड से कि जितने ज़्यादा लोग आए, और जैसे सर आपने पूछा कि ज़्यादा लोग आएंगे तो वी हैव लॉट ऑफ डिसरप्शंस, बट लाइक द रिवर
we find our way. So I think this is one good thing of coming together for this whole India River Week, that different viewpoints have come, but we are all working towards the same goal. Thanks. Thank you. If there are no questions, I would request. हां बोला. मॅडम कसं आहे, अशी जी कामं असतात ती खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीची असतात. तर वेगवेगळ्या संस्था उभा राहतात, कार्यकर्ते निर्माण होतात, ते सगळे समृद्ध होतात. पण ज्याच्यावर आधारित हे सगळं आहे की नदी मात्र शुष्कच राहते, कोरडीच राहते. तर अशा अजून किती पिढ्या खर्ची जाणार त्यावेळेला नदी नीट नाही, मला असं वाटतं की आपण ह्या भारतीय नदी आठवड्याच्या निमित्ताने आपण मुहूर्तमेढ तर रोवलेली आहे आणि ह्या संस्था काही काल आणि परवा तयार झालेल्या नाही आहेत. हेच जे शुभाने सांगितलं की आम्ही पॉकेट्समध्ये काम करत होतो. प्रत्येक संस्था अख्ख्या नदीच्या परिसंस्थेसाठी पुरी नाही पडू शकत, पण एकत्र एक जर त्याची मुठ्ठी बनली तर ती ताकद बनते. हे आपल्याला आपण लहानपणापासून शिकलेलो आहे आणि म्हणूनच ही मुठ्ठी आज आम्ही केलेली आहे की त्या करतातच आहेत काम, पण त्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल आम्ही एकच ठेवणार आहे, नदी पुनरुज्जीवन. आणि आज साधं उदाहरण द्यायचं झालं तर निर्भयाच्या वेळेस दिल्लीमधले लोक आले रस्त्यावर आणि 15 दिवसामध्ये कायदा बनला. तर आज जर लोकांमध्ये एवढी जनजागृती झाली तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा मग राजकारणी असतो, प्रशासन असेल किंवा सामान्य लोक आहेत, ते पुढं येणार आहेत आणि ते पुढं यावेत ह्या पॉझिटिव्हिटीनीच आम्ही चाललोय. कारण आम्ही आज काम करत नाहीये, गेले कित्येक वर्ष ही पॉझिटिव्हिटी आणायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे होणार आहे नक्की. प्रश्न नसले तर मी सगळ्यांचे धन्यवाद देईन. आणि माझी नदी माझी जबाबदारी हे स्लोगन घेऊन आम्ही सगळीकडे जातो आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमच्यासारखं तुम्ही पण मीडियानी ह्याच जबाबदारीने नदीविषयी चांगल्या गोष्टी मीडियामध्ये पण द्याव्यात. या संस्थांचं एकजुटीकरण करून काहीतरी चांगलं इच्छा करतोय तर त्याचा सपोर्ट तुमच्याकडून पाठिंबा आम्हाला मिळावा. आणि 27 तारखेच्या कार्यक्रमालाही जरूर आपण यावं. 9 ते 11 मध्ये कल्चरल प्रोग्रॅम हा सुद्धा वेगवेगळ्या मुलांनी आणि वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेला आहे. हे कोणीही प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आहेत, हे सगळे नदीवर काम करणारे लोक आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम साजरा करता आहेत. तर जरूर या आणि पुन्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आमच्या सगळ्या संस्थांतर्फे.